कंडिशनर आणि शॅम्पू कुठला वापरायला पाहिजे हा प्रत्येकाचं कन्फ्युजन असतं की हा शॅम्पू वापरला याच्याने माझे केस गळले. पण केस गळणं आणि शॅम्पूचा फारसा काही फरक नसतो. शॅम्पू हा तुमचं स्काल्प क्लीन करत असतो. फक्त तुम्ही खूप हार्श शॅम्पू नका वापरू. थोडंसं सॉफ्ट, कारण आपण कुठल्या कंपनीला प्रमोट नाही करत आहे इथे. तर तुम्ही एक चांगल्या प्रोफेशनल कंपनीचे प्रॉडक्ट वापरा, जे तुमच्या केसांसाठी किंवा त्यांनी खूप रिसर्च करून ते प्रॉडक्ट बनवलेलं असतं. तर प्रोफेशनल प्रॉडक्ट वापरा. तुमचे खूप ड्राय हेअर आहे तर तुम्ही ड्राय हेअरचा शॅम्पू येतो, कलर्ड हेअर तर कलर ट्रीटेड हेअरचा शॅम्पू येतो. तर असं कंपनीने ऑलरेडी बनवलेले असतात, तर तुम्ही ते वापरू शकता. नाही तर तुम्ही क्लिनिक प्लस, डव वगैरे हेही शॅम्पू वापरू शकता तुमच्या अनुभवानुसार, की तुम्हाला काय सूट होतं आहे, तुमचे केस किती सॉफ्ट होतात. 2-3 वेगवेगळे शॅम्पू तुम्ही वापरून बघा. तुमच्या केसांना कन्फ्युजन असल्यानंतर बऱ्याच काय होतं, रोज उठून नवीन कंपनी येते. आपण कुठल्या कंपनीबद्दल नाही सांगू शकत. तर तुम्ही 3-4 शॅम्पू तुम्ही ट्राय करा. त्याच्यातनं तुम्हाला जो योग्य वाटतं तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि शॅम्पू ज्यावेळेला तुम्ही वापरताय, तर तुम्ही तो कसा वापरतात हा पण महत्त्वाचा आहे. किती वेळा वापरायला पाहिजे हा पण एक क्वेश्चन असतो. तर शॅम्पू तुम्ही प्रॉपर स्काल्पला लावा, प्रॉपर त्याचा फेस करा आणि तो फेस खालच्या याला, कारण तुमचा स्वेट तुमच्या स्काल्पला होत असतो. तुमचा चिकटपणा स्काल्पमध्ये असतो. बरेच जण खाली हेअर लेंथला तुम्ही शॅम्पू वापरतात आणि त्याच्याने काय बेनिफिट होत नाही. तर तुमचा स्काल्प क्लीन होणं गरजेचं आहे, कारण तुमचा स्काल्प क्लीन नाही झाला तर तुम्हाला डॅन्ड्रफ होऊ शकतो, हेअर फॉल होऊ शकतो. हे पण महत्त्वाचे कारणं असतात की शॅम्पू प्रॉपर नाही करणं. आता शॅम्पू किती वेळा केला पाहिजे? शॅम्पू तुम्ही आठवड्यातनं कमीत कमी 3 वेळा तरी शॅम्पू केला पाहिजे. 2 दिवसाआड. ज्यांचा खूप ऑइली स्काल्प आहे त्यांनी 1 दिवसाआड शॅम्पू करा. ज्यांचा ड्राय आहे त्यांनी 2 किंवा 3 दिवसाआड शॅम्पू करा. पण तुम्ही शॅम्पू केला गेला पाहिजे. तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ आहे तर तुम्ही 2 दिवसानंतर शॅम्पू केलाच गेला पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल की तुम्ही तिसऱ्या दिवशी तुमच्या स्काल्पमध्ये खाज यायला लागते. ज्यांना डॅन्ड्रफ असतो त्यांना खूप जास्त खाज यायला लागते. तर डॅन्ड्रफ हा पण एक बॅक्टेरिया आहे. तुम्ही जर डॅन्ड्रफला काढून एका ब्लॅक कपड्यावर ठेवलं ना तर तो लिटरली चालतो. तुम्ही एक तो ट्राय पण करून बघा. तो एक बॅक्टेरिया आहे. तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन वाढतं आणि स्काल्पला बाकी इश्यूज स्टार्ट होतात. तर तुम्ही त्यावर पटकन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. एखाद्या ब्युटी एक्सपर्टकडे जा या डॉक्टरकडे जा. कुणाकडे जाऊन फक्त तुम्ही ट्रीटमेंट घेणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला नाही समजत आहे तर तुम्ही कुणाचं तरी एक कन्सल्ट करून घ्या, की मी हे करू का किंवा ते नाही करू. पण मनाने खूप वेगवेगळे शॅम्पू, वेगवेगळे कंडिशनर फक्त ॲडव्हर्टायझिंगकडे मागे जाऊन तुम्ही वापरलात तर नक्कीच तुमचा स्काल्प डॅमेज होतो आणि तुमचे हेअर पण डॅमेज होतात. तर आज तुम्ही जे काही वापरत आहात त्याच्याकडे नीट विचार करून वापरायला हवा. कारण आज बऱ्यापैकी प्रॉडक्ट मार्केटमध्ये येत आहेत तर बरेच केमिकल बेस पण आलेले आहेत. खूप चांगल्या असं नाही होत की तुम्ही मेडिकेट म्हणजे बऱ्याच जणांचा आज बऱ्यापैकी डॉक्टरांच्या इथे पण प्रॉडक्ट मिळतात, मेडिकलमध्ये पण प्रॉडक्ट मिळतात, मार्केटमध्ये पण प्रॉडक्ट मिळतात, ब्युटी एक्सपर्टकडे पण प्रॉडक्ट मिळतात. तर सगळ्यांना असं वाटतं की नाही आपण डॉक्टरांकडनं घेतलेला तो सेफ आहे, ब्युटी एक्सपर्टकडनं घेतलेला तो रॉंग आहे, असं अजिबात नाही आहे. उलट तुम्हाला जे प्रॉडक्ट मेडिकलमध्ये मिळतात ते मेडिकलमधले प्रॉडक्ट असे असतात की जे तुम्ही डेली रुटीनमध्ये नाही वापरू शकत. त्याच्यात असे काही कंटेंट्स आहेत की ते हार्मफुल असतात. म्हणून ते मेडिकलमध्ये विकायला असतात आणि जे मार्केटमध्ये ओपनली विकायला असतात ते बऱ्यापैकी सेफ असतात म्हणून मार्केटमध्ये गव्हर्नमेंटने त्याच्यासाठीच त्यांना अलाउ केलेलं असं की तुम्ही ओपनली प्रॉडक्ट विकू शकता. तर जे प्रिस्क्राईब करून प्रॉडक्ट येतात ते नेहमी म्हणजे लाईफ टाईमसाठी वापरण्यासाठी नसतात. तुम्ही जसं आजारी आहात तर तुम्हाला 4 दिवसच औषधं घ्यायला सांगितलेले असतात आणि जे मेडिकलमध्ये मिळतात. तुम्ही ते लाईफ टाईममध्ये नाही यूज करत. तर डॉक्टरनी तुम्हाला प्रिस्क्राईब केलेले प्रॉडक्ट तुम्ही लाईफ टाईमसाठी कसे वापरू शकता? हा सगळ्यात चुकीचा समज असतो की नाही डॉक्टरने दिलेल्या आपण वापरा. ते जास्त दिवस वापरल्यामुळे पण तुमच्या स्किनला, हेअरला प्रॉब्लेम्स होतात. तर ते काळजी घेतलं पाहिजे की तुम्ही मेडिकलमधनं घेतलेलं औषध तर ते लिमिटेड टाईम पुरतेच वापरायला हवे. बऱ्याचदा आजकाल सांगितलं जातं की मेहंदी नका लावू. पण मेहंदी का नाही लावायला पाहिजे? ॲक्च्युली कसं होतं आमच्याकडे पण बऱ्याचदा क्लायंट येतो की मला केसांना फॅशन शेड करायचा आहे, मला स्टायलिंग करायची आहे.
तर मेहंदी हार्मफुल नाही, मेहंदी काही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही किंवा मेहंदी तुमच्या केसांना चांगली नाही असं अजिबात नाही. मेहंदी खूप सेफ आहे. मेहंदी तुमच्या चांगले कंडिशनिंग करते आणि नॅचरल हेअर कलर करते. पण मेहंदी काय करते, तुमच्या केसांना एक कोटिंग करत असते आणि ज्यावेळेला केसांना कोटिंग केलेला असतो त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही हेअर कलरिंग किंवा फॅशन शेड्स करायला जातात किंवा कुठले पण केमिकल ट्रीटमेंट करायला जातात, तर तुमचे जे हेअर क्युटिकल्स असतात ते एकदम क्लोज झालेले असतात, कारण त्याच्यावर कोटिंग असते. तर तुम्ही जे पण प्रॉडक्ट टाकता ते आतमध्ये केसांच्या आतपर्यंत जात नाही. त्याच्यामुळे जेवढ्या पण ब्युटी ट्रीटमेंट्स करायला जातात त्यावेळेला ते प्रॉब्लेम्स देतात. त्यामुळे कुठले पण हेअर एक्सपर्ट सांगतात की तुम्ही मेहंदी नका लावू. पण मेहंदी रॉंग आहे असं अजिबात नाही. ती खूप चांगली कंडिशनर आहे. तुम्हाला जर नाही वेगळं काही हेअर कलरिंग करायचं आहे किंवा फॅशन शेड्स नाही करायचे, तर तुम्ही मेहंदी वापरू शकता. बरेच जण पांढऱ्या केसांसाठी पण मेहंदी वापरतात. पांढऱ्या केसांसाठी ज्यावेळेला आपण मेहंदी वापरतो ना, तुमचे 10%, 20%, 30% पर्यंत तुमचे पांढरे असतील, तर तुम्ही मेहंदीचं वापरायला पाहिजे. कलरिंगकडे टर्न नाही व्हायला पाहिजे. हो, पण त्याच्या पुढे तुमच्या 50%च्या पुढे तुमचे ज्यावेळेला पांढरे होतात, त्यावेळेला काय होतं, मेहंदीमुळे ते रेड दिसायला लागतात आणि ते छान नाही दिसत. म्हणून तुम्ही 50% झाल्यानंतर तुम्ही हेअर कलरकडे टर्न व्हायला पाहिजे. आणि मेहंदीमुळे तुम्ही खूप छान केस नॅचरली तुमचे कंडिशनर होतात. त्याच्यामध्ये तुम्ही दही, अंडा, बरेच आयुर्वेदिक ॲलोवेरा वगैरे चांगला पॅक बनवून पण तुम्ही हेअर मास्क म्हणून वापरू शकता. मेहंदी अजिबात वाईट नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादा डाय वापरतात, मेहंदी डाय यायला लागलेली आजकाल, जो ब्लॅक कलर यायला लागलेला, तर तो अजिबात वापरायला नाही पाहिजे. तो पण सेम तुमच्या केसांवर मेटॅलिक कोटिंग करत असतो आणि त्याच्यामुळे तुमचे केस डॅमेज होत असतात. किंवा अदर ट्रीटमेंट्स करायला, फॅशन करायला किंवा एक वेगळं लुक द्यायला ते अलाउड नाही करत. म्हणून आम्ही नाही सांगतो की मेहंदी नका लावू. आज बऱ्याचदा क्लायंट जातो सलॉनमध्ये की मला हेअर ट्रीटमेंट्स करायच्या आहेत किंवा हेअर कलरिंग, हायलायटिंग किंवा आजकाल केराटिन, बोटॉक्स, नॅनोप्लास्टिया, स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग अशा बऱ्याच ट्रीटमेंट्स आल्या आहेत. तिथे खूप कन्फ्युजन असतं. पण बऱ्याचदा क्लायंट काय होतं, ऑफरच्या मागे जातो आणि तुम्ही जा, नाही असं नाही, मला असं नाही म्हणायचं की कुणी छोटं सलॉन आहे तुम्ही तिथे नका करू. पण तुम्ही ज्या पण एक्सपर्ट्सकडे जातायत त्याची डिग्री काय आहे, त्याने काय एज्युकेशन घेतलेलं आहे, कारण त्याच्या एज्युकेशनवरच त्याचं काम ठरलेलं असतं. आणि ज्यावेळेला त्याला प्रॉपर एज्युकेशन असतं त्यावेळेला तो केस प्रॉपर ॲनालिसिस करतो, कारण प्रत्येक ट्रीटमेंट प्रत्येकासाठी नाही बनलेली असते. प्रत्येकाचे हेअर वेगळे असतात, प्रत्येकाचे हेअरचं टेक्स्चर वेगळं असतं, प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगळं असतं. तर तुम्ही फक्त जाऊन मार्केटमध्ये इन्स्टावर एक बघितलं, कारण इन्स्टावर पण बऱ्याचदा जे व्हिडिओज केले जातात तर ते ॲक्च्युअल व्हिडिओ नसतात. तिथे लाईट इफेक्ट हे ते देऊन ते बऱ्याचदा एडिटिंग करून पण पोस्ट केलेले असतात. तर तिथे बऱ्यापैकी आपण मिसगाईड पण होऊन जातात. तर तुम्ही ज्यावेळेला पण कुणाकडे ट्रीटमेंट्स घेताय तर तिची डिग्री बघा, तिने प्रॉपर एज्युकेशन घेतलेलं आहे की नाही. कारण आजकाल बऱ्याचदा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पण असं झालेलं आहे की थोडासा कुठेतरी कोर्स करतात, काहीतरी बघतात आणि त्या ट्रीटमेंट्स करायला लागतात आणि कुठलंही प्रॉडक्ट घेतात. आता तुम्ही सांगा, जे ऑफर देतात, कमी पैशामध्ये काम करतात, त्यांनी प्रॉडक्ट चांगले वापरलेले असतील का? कारण बऱ्याचदा प्रॉडक्ट कमी रेटमध्ये पण मिळतो आणि हाय रेटमध्ये पण. ज्यावेळेला तुम्ही चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स वापरायला जाता त्यावेळेला तुमचे प्रॉडक्ट कॉस्ट कुठेतरी येतेच आणि ज्यावेळेला तिला क्लायंटला म्हणजे ब्युटी एक्सपर्टला कुठेतरी प्रॉडक्ट कॉस्ट येते तर ती कुणाकडनं घेणार? क्लायंटकडनंच घेणार. जर ती स्वस्तातलं प्रॉडक्ट वापरते तेव्हाच ती तुम्हाला स्वस्तातच देऊ शकते. तर हे थोडंसं कुठेतरी तुम्ही विचार करूनच एक्सपर्ट किंवा हेअर ड्रेसर्स निवडायला पाहिजे. त्याचं एज्युकेशन काय, कारण त्यांचं एज्युकेशन नसल्यामुळे पण बऱ्याचदा केसां डॅमेज होतात. कारण ते प्रॉडक्ट केसांवर काय काम करतंय, हे ज्यावेळेला कुठल्या बॉन्डवर वर्क करतंय, बॉन्ड कसा ब्रेक होतो आणि तो कसा रिकन्स्ट्रक्ट होतो, हे सगळ्या गोष्टी त्या एक्सपर्टला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा त्यांना हे माहिती नसतं, ते कुठेतरी फक्त कॉपी करतात जस्ट. आणि ती कॉपी सगळ्यांवर नाही होऊ शकत, कारण सगळ्यांचे केस सेम नसतात, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉडक्ट चूज करता आलं पाहिजे. कारण माझ्याकडे आज मी ज्यावेळेला माझं ब्युटी स्कूल पण आहे, तर मी तिथे ज्यावेळेला स्टुडंटला शिकवत असते, तर बऱ्याचदा काय क्लायंट्स कसे ॲनालिसिस करायचे, हेअर कसे प्रॉब्लेम्स येतात आणि कसं प्रॉडक्ट चूज करायला पाहिजे केसांनुसार,
तर ते सगळं डिटेलिंगमध्ये शिकवलं जातं. आणि ब्युटी ही खूप डिटेल नॉलेज आहे, याच्यामध्ये खूप एज्युकेशनल बेस आहे. हा प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही तो समजूनच तुम्ही एखाद्या एक्सपर्ट्सकडे ट्रीटमेंट घ्यायला जायला हवं. आता बऱ्याचदा क्लायंट येतो की मी इकडे गेली, तिथे माझे केस खराब झालेत, ह्या सलूनला गेली, माझे केस खराब झाले. तर तुम्ही ज्यावेळेला पण कुठल्या पण एक्सपर्ट्सकडे जाता, त्यावेळेला त्याची डिग्री बघा, त्याचं एज्युकेशन बघा आणि तो काय प्रॉडक्ट वापरतोय ते पण लक्ष द्या. कारण बऱ्याचदा स्वस्तातल्या प्रॉडक्ट्समुळे पण तुमचे हेअर डॅमेज होतात. आणि जर तो स्वस्त वापरतोय, तर कुठेतरी त्या प्रॉडक्टमधले इन्ग्रेडियंट्स पण त्या क्वालिटीचे आहेत आणि त्यामुळे तुमचा हेअर डॅमेज होतोय. हा पण लक्ष द्या. कारण बऱ्याचदा आपण पैसे वाचवण्याच्या हेतूने आपण स्वस्तातलं सलून बघतो, की चला की आपण इथे काय सेमच तर असेल. पण असं नाही होत. बऱ्याचदा तुमचं एज्युकेशन तिथे मॅटर करतंच. प्रत्येक ब्युटी एक्सपर्टचं एज्युकेशन इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे सलून आणि स्पा निवडताना तुम्ही खूप विचारपूर्वक निवडायला हवं, की समोरचा व्यक्ती किती क्वालिफाईड आहे आणि तो कुठल्या लेव्हलला वर्क करतोय, किती प्रोफेशनलिझम आहे त्याच्यामध्ये. कारण स्किन आणि हेअर खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. एकदा तो डॅमेज झाला का तो रिपेअर करणं फार अवघड आहे. कारण माझ्याकडे असे बरेचसे क्लायंट आहेत, की ज्यांनी माझ्याकडे येऊन सांगितलंय, की मी ह्या खूप मोठ्या सलूनमध्ये पण तुम्ही गेलात, तिथला पण स्टाफ बघा तो क्वालिफाईड आहे की नाही. कारण बऱ्याचदा मोठ्या सलूनमध्ये पण असं होतं, की तिथला स्टाफ तितका क्वालिफाईड नसतो. तर ते क्वालिफिकेशन तुम्ही बघूनच तिथे ट्रीटमेंट्स घ्या.